आपल्या काळात इमारतींची उंची वाढली, पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद झाले, पण दृष्टी अरुंद झाली का? मित्रांनो, जीवनदृष्टी व्यक्त करणारे दलाई लामांचे एक पत्र मी आज आपल्या समोर वाचतोय. आपल्या काळात इमारतींची उंची वाढली, पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद झाले, पण दृष्टी मात्र अरुंद झाली का? खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली, घरं मोठी पण कुटुंब छोटे. अतिशय महत्वाचं, सुखसोयी पुष्कळ पण वेळ दुर्मिळ झाला. पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग. माहितींचे डोंगर जमले, पण नेमकेपणाचे झरे आटले. तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या. औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं. मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी. आपण बोलतो फार, प्रेम क्वचित करतो आणि तिरस्कार सहज करतो. मित्रांनो, राहणीमान उंचावले, पण जगणं दळभद्री झालं. दलाई लामा म्हणतात, आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली, पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर गेलो आणि आलो, पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत, पण आतल्या हरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा, पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय? आपली आवक वाढली, पण नियत कमी झाली. संख्या वाढली, गुणवत्ता घसरली. हा काळ उंच माणसांचा पण खुजा व्यक्तिमत्वांचा. उदंड फायद्यांचा पण उथळ नात्यांचा. जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युद्धांचा. मोकळा वेळ हाताशी, पण त्यातली गंमत गेलेली. विविध खाद्यपदार्थ, पण त्यात सत्व काही नाही. दोन मिळवती माणसं, पण त्यांचे घटस्फोट वाढलेले. घर नटली, पण घरकुल दुभंगली. दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं, पण कोठीची खोली रिकामीच. हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणारं तंत्रज्ञान आज आहे. दलाई लामा म्हणतात, हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणारं तंत्रज्ञान आज आहे, आणि आज आहे तुमचं स्वातंत्र्यही. या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं. यातलं काही वाटलं तर बदला किंवा विसरून जा. दलाई लामा.